CCI द्वारे कापूस खरेदी सुरू आहे. मात्र कालपासून या कापूस खरेदीला कुठेतरी ग्रहण लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कलदगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर आहे. मात्र कालपासून साईट चालत नसल्याने नवीन शेतकऱ्यांना अप्रूव्हल मिळत नाही. सर काय सांगाल, कोणती साईट नेमकी चालत नाही, ते कशा स्वरूपाची साईट चालत नाही, काय अडचणी येतात? आम्हाला पेरा चेक करण्यासाठी ई-पिकची साईट चालत नाही. आता हे गणेश बाबाराव पावडे हो हे दाभडचे शेतकरी आहेत. हो आता यांचा आपल्याला यांनी हे 7/12 आणि पेरा अपलोड केलेला आहे. ऑनलाईन. पण हा खरा आहे का खोटा आहे हां हा चेक करण्यासाठी आपल्याला ई-पिक पाहण्याची मदत घेता आपण. हां पण याच्यामध्ये आपल्याला काल 4 वाजल्यापासून प्रॉब्लेम येत आहे. आता इथं मी खरीप हंगाम डेमो देऊन दाखवतो. हे खरीप, हां हे छत्रपती संभाजीनगर आपलं हां डिव्हिजन, हां नांदेड जिल्हा, हां तालुका अर्धापूर हो आणि हे दाभडगाव हो सिलेक्ट केलं मी. हो इथं चेक करताना पूर्ण शेतकऱ्याची डिटेल आली पाहिजे इथं, हो हो पण येत नाही. हं. 3च शेतकरी दाखवते इथं सध्या स्थिती. मग याच्यामुळे जे ते अप्रूव्हल देता येत नाही. हा, शेतकऱ्याला अडचण येते ना. त्यांचं जर मग अशी परेशानी जर होतं तर अप्रूव्हल देता येणार नाही ना आम्हाला पण. हां हां निश्चित आपण बघतोय हे कर्मचारी होते ज्यांनी या ठिकाणी साईड येणार असली अडचण सांगितली. बाहेर शेतकरी सुद्धा आहेत. आपण शेतकऱ्यांसोबत सुद्धा या ठिकाणी संवाद साधणार आहोत. आणि कालपासून जे आहे ते कापूस खरेदी नवीन कापूस खरेदी केंद्र खरेदीला अप्रूव्हल मिळत नसल्यामुळे ह्या सगळ्या अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. शेतकऱ्यांनी जे आहे ते ऑनलाईन नोंदणी केली आहे CCIच्या पोर्टलवर. मात्र आता ई-पिक पेरा पाहणीतून ते नोंदणी अधिकृत आहे किंवा नाही, शेतकऱ्याची 7/12 अधिकृत आहे की नाही, शेतकऱ्याच्या 7/12 असलेला पेरा अधिकृत आहे की नाही, याची मात्र जे आहे ते कुठेतरी चौकशी करत असताना ह्या सगळ्या अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत शेतकरी त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. नाफेडद्वारे सोयाबीन खरेदीला मोठ्या अडचणीत असताना कापूस खरेदीसुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता मी नांदेडच्या कलदगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर आपण बघतो या ठिकाणी कापूस खरेदी केली जाते. मात्र साईट चालत नसल्यामुळं कुठेतरी या कापूस खरेदीला ग्रहण लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत शेतकरी आहेत, नेमके काय अडचणी आहेत ते आपण संवाद साधणार आहोत. खरं तर साईट चालत नाही याचा डेमोसुद्धा आपण या ठिकाणी पाहिला आहे. काय सांगाल, तुमचं नाव काय, कुठून आले, इथं आल्यावर काय अडचणी येत आहेत? माझं नाव शिवानंद रामराव देशमुख. मी धानोरा मक्ता तालुका लोहा येथील असून मला इथं बऱ्याचशा अडचणी येत आहेत. एक तर माझं गाव 60 किलोमीटर दूर आहे, तिथून यावं जावं लागत आहे. आणि सरकारनं जे नियम घातला आहे की फक्त 2.5 एकरला 16 क्विंटल, तर माझ्या नावावर 3 एकर जमीन असून मला जास्ती कापूस आता घालता येत नाही. 16 क्विंटलच माझा कापूस जात आहे. तरी सरकारने ही जी अट दिलेली आहे ती शिथिल करून एक तर लिमिट वाढवावी. आणि त्याच्यानंतर इथं जे ई-पिक पाहणी म्हणत आहेत ते ई-पिक पाहणी प्रत्येक शेतकऱ्याजवळ अँड्रॉईड मोबाईल हा नाही आहे. आणि पाऊस इतका जोरदार होता तेव्हा ई-पिक पाहणीची जेव्हा आम्ही करायला गेलो तेव्हा त्याची मुदत संपली होती. त्यानंतर मुदत वाढही केली नाही आणि कृषी विभागाने तेवढं काही सहकार्य केलं नसल्यामुळे आज आम्हाला या अडचणींचा बराचसा सामना करावा लागत आहे. आज मी इथं आल्यानंतर पाहिलं की बरेचसे शेतकरी जे ई-पिक पाहणी केली आहे तर केल्यानंतर इथं व्हेरिफिकेशन होतं आहे. तर व्हेरिफिकेशनची साईट जी आहे ती डाऊन असल्यामुळं ते व्हेरिफिकेशन होत नाही आहे. त्याच्यामुळं गाडी भाडं वाढतं आहे, गाडी थांबत आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्याचं बिलिंग होणार, त्याचं वजन होणार, वजन काटा वाढणार. तरी सरकारने याची लिमिट एकतर कापूस घेण्याची लिमिट वाढवावी. एकरी कमीत कमी शेतकरी 8 क्विंटल 9 क्विंटल तरी कापूस काढतो हे सरकारलाही माहीत आहे. तरीसुद्धा ही अट घालून देणं म्हणजे एक प्रकारचं जाचकपणा आहे शेतकऱ्यावर. आणि मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे द्यायला गेलं तर 6,000 तुझा कापूस ओलाच निघाला, तुझा कापूस असाच आहे, गुंडाळाच आहे, हे ते म्हणून 6,000 6,500 इथं 8,000 भाव मिळतो. पण ह्याच्यासाठी आम्हाला 2-2 3-3 दिवस घालावं लागत आहेत. आणि सेतू केंद्रावर आम्हाला 100-100 200-200 रुपये द्यावं लागत आहेत या सगळं करण्यासाठी. निश्चित आपण यांनी सांगितलं की जे कापूस खरेदीची लिमिट आहे वाढवून देण्यात यावी. तुमची काय अडचण आहे? तुम्ही सुद्धा इथं आले, हातात 7/12 येतात. सर, आमची हेच म्हणणं आहे. हेक्टरी 22 ते 25 क्विंटल कापूस उत्पादन देते. त्यांच्यामुळं CCIनं आठ ठेवलेली आहे 16 क्विंटलची. आमचं एकच म्हणणं आहे की CCI किंवा आपल्या शासनानं, महाराष्ट्र शासनानं या लिमिटमध्ये वाढ करावी. इथं आल्यावर आता जे साईड चालत नाही त्यामुळे अप्रूव्हल मिळत नाही, तुम्हाला काय सांगितलं?
आता आम्हाला सर आमचा अप्रूव्हल मिळालेला आहे. अप्रूव्हल मिळालं. हा, फक्त आता आमच्या ई पीक पाहणीमध्ये हो. हा आमचा कापूस पेरा दाखवित नाही, समज साईड चालत नाही. हा. हा, ती अडचण आहे आमची, साईड चालत मग नाही समज. कापूस कधी आणायला सांगितलं आता कापूस आता समज ते साईड चालल्यावर घेऊन या म्हणाले त्यांनी. असं हा, कुठून आले तुम्ही? शिराडोन, बरं. कंधार तालुका. हा, भाडं घेऊन आता कापूस टेम्पो बाहेर आहे आमचा. आहे का? हो, केव्हा आणलं? सकाळी आणलेला आता आहे. वापस घेऊन जायचं का थांबायचं? आता सर आता साईड चालल्यावर खाली करू, हम्म. नाही गेलं तर आता वापस घेऊन जावं लागेल. दुसरे शेतकरी आपल्यासोबत आहेत, इकडे बा. काय नाव आहे, कुठून आले? राहुल हरचंद सावते येळेगाव. काय अडचण आहे त्याला? कापूस इथं विक्री होणार आहे साहेब. म्हणजे काय व्हायले काय? नेट चालणार आहे हा. इथं एकरी 5-6 इथं कुंटल. आल्यावर तुम्हाला काय सांगितलं? इथं आल्यानं मला साईट चालणार आहे नाही, हा. त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस झाले बेजार साहेब. नोंदणी केली होती का ऑनलाईन? नोंदणी केली ती. बर. आता कधी साईड चालणार आहे काय? आता सांगायला 2 दिवस चालणार आहेत, बर. बंद राहणार नाही बर. साहेब. भाव परवडणार कापसाचा, हा. 10,000 भाव पाहिजे. बर. किती एकर कापूस होता? 2 एकर किती झाला? 8 कुंटल झाला साहेब. 2 एकरात? हो, पाण्यामुळे पूर्ण गेलं साहेब. हा. भाव परवडणार एवढा. बर. निश्चित आपण बघतोय हे सगळे कापूस उत्पादक शेतकरी होते. खरं तर प्रामुख्याने यांच्या 2-3 मागण्या महत्त्वाच्या आहेत. एक जे आहे की हेक्टरी 16 क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा आहे ती वाढवून देण्यात यावी. त्याचबरोबर कालपासून जे आहे ते या ठिकाणी ई पीक पाहणीची साईड बंद आहे. ती साईड सुरू असल्यामुळं नवीन कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अप्रूव्हल मिळत नाही. या अनुषंगाने त्या सगळ्या शेतकऱ्याच्या समस्या आपण या ठिकाणी ऐकल्यात. खरं तर सोयाबीन खरेदीसुद्धा अनेक समस्या त्यांना पाहायला मिळतात. अनेक शेतील अनेक जाचकाठीमुळे जे आहे ते सोयाबीनचं रिजेक्शन होतं, तर कापूस खरेदीचं हे चित्र आपण पाहतोय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, कलतगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.